आहे 1 मायनस वाय स्क्वेअर म्हणजेच काय 1 प्लस वाय स्क्वेअर रेस टू हाफ. 1 मायनस वाय स्क्वेअर हेच आपण असं लिहू शकतो 1/2 रेस टू ह्याची पॉवर किती आहे हाफ आहे. असं लिहिण्याच्या ऐवजी आपण असं लिहिलं आणि ह्याचं काय आता स्क्वेअर आहे मग ह्याचा स्क्वेअर आहे. मग हाफ इंटू टू मीन्स 1. रिमेनिंग टर्म इज ओनली 1 मायनस वाय स्क्वेअर. therefore here answer is 1 minus y square minus इथे पण तसंच 1 प्लस वाय स्क्वेअर. 1 मायनस वाय स्क्वेअर मायनस 1 तिथे मायनस आहे इथे प्लस आहे इथे निगेटिव्ह इथे पॉझिटिव्ह. आता इथे साईन चेंज करावं लागेल कंसाच्या बाहेर मायनस आहे मग इथे आपल्याला मायनस वाय स्क्वेअर. 1 मायनस 1 हे काय होणार आहे 0 होणार. मग रिमेनिंग टर्म्स आर मायनस वाय स्क्वेअर आणि मायनस वाय स्क्वेअर म्हणजे मायनस 2y स्क्वेअर. therefore न्यूमरेटर इज मायनस 2y स्क्वेअर. therefore numerator is here minus 2y square. आता आपण इथे हे या ह्याच्याऐवजी ही टर्म लिमिट y टेंड्स टू 0. न्यूमरेटर इज मायनस 2y स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस वाय स्क्वेअर. तिथे वाय स्क्वेअर अंशाला आहे आणि छेदाला पण वाय स्क्वेअर आहे. न्यूमरेटरला पण वाय स्क्वेअर आहे इथे पण वाय स्क्वेअर आहे. तिथे आपण हे कट करू शकतो डिवाइड इथे. नाउ देअरफॉर रिमेनिंग टर्म्स आर नाउ मायनस 2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस वाय स्क्वेअर. तिथे प्लस आहे मग 1 मायनस 0 1 येणार इथे आणि ते 1 मायनस 0 1. मग इथे आपण आता परत याचा रॅशनलायझिंग फॅक्टर घ्यायची गरज नाही आहे. आता डायरेक्ट आपल्याला y इक्वल टू 0 ठेवायचं. आता इथे आपण हे जे कट करू शकलो इथे आपल्याला रिझन द्यायचं एक ॲज y टेन्स टू 0 y इज नॉट इक्वल टू 0 बट y इज नॉट इक्वल टू 0 म्हणून आपण हे कट करू शकलो. y टेन्स टू 0 y ची व्हॅल्यू ही शून्याच्या जवळ आहे पण शून्य नाही. पण आता ह्या स्टेपला मात्र आपल्याला काय करायचं व्हॅल्यू काढायची म्हणून इथे लिमिट काढायचं म्हणून आपल्याला इथे y इक्वल टू 0 ठेवायचं. मग मायनस 2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 0 स्क्वेअर 0 स्क्वेअर प्लस 1 प्लस 0 स्क्वेअर म्हणजेच मायनस 2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1 मग मायनस 2 डिवायडेड बाय 2 1 प्लस 1 2 मीन्स मायनस 1. therefore answer is minus 1.